नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर इथे ना मी दूध बॉईल करायला ठेवलं आहे बघा, आणि क्वांटिटी कमी आहे. तुम्ही म्हणाल खूप कमी आहे प्राजक्ता यावेळेस दूध, तर हो, त्याचं थोडंसं मला विरजण लावायचं आहे म्हणून दूध थोडंसं कमी आहे. आज ना ऑफिसमधनं येताना थोडंसं दही मी घेऊन आलेली, आणि हे जे दही आहे ना त्याचंच मी थोडंसं विरजण लावणार आहे, आणि थोडं मला प्रिपरेशनसाठी लागणार आहे. तर काय प्रिपरेशन करायचं आहे ते मी सगळं सांगतेच तुम्हाला, कारण आमच्याकडे एक स्पेशल गेस्ट येणार आहे आणि त्याच्याच प्रिपरेशनसाठी ही सगळी तयारी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. गेस्ट प्रिपरेशन म्हणण्यापेक्षा म्हणजे अगदी माझी जवळची व्यक्ती उद्या मला येणार आहे भेटायला. आता वेकेशन्स चालू आहेत, तर लहान आहे माझ्यापेक्षा ती, आणि लहान मूल जेव्हा आपल्याकडे येत असतं आपल्याला भेटायला किंवा आपल्या घरी, तर तुम्हाला माहिती आहे किती तयारी करावी लागते. तर आज तीच थोडीफार तयारी करायची आहे मला. पनीर घेऊन आलेली मी. तर पालक पनीर तिला खूप जास्त आवडतं, तर पालक पनीरची थोडीफार तयारी पण मी असंच करून ठेवणार आहे, कारण उद्या शनिवार असला तरी ऑफिसमध्ये येऊन सगळं करायला थोडंसं गडबडच होते. तर पनीर मी हे दुसऱ्या डब्यात काढून ठेवणार आहे, पण आत्ता मी तात्पुरतं ते दुसऱ्या एका या छोट्याच डब्यात काढून ठेवलं, कारण तो डब्बा समोरच होता वरती. आता दूध विरजण लावायचं आहे आपल्याला दह्याचं, म्हणून दूध थोडं थोडं मी आटवून घेतलं. तिला दही खूप जास्त आवडतं, म्हणून मग मी म्हटलं की बाहेरचं दही आणण्यापेक्षा त्याच्यासाठी घरातलं दही लावू. अगदी थोडंसं लावणार आहे, खूप जास्त लावणार नाही आहे मी, पण ना दही असं छान आटवून घेणार आहे थोडंसं, म्हणजे जेवढं आहे जर पूर्ण असेल ना तर त्याच्या पाव हिस्सा मी आठवणार आहे, पाऊण तसाच ठेवणार आहे. तर इथे मी दूध आपलं झालं आहे बघा, थंड करायला ठेवलं आहे. एका साईडला मी आता ही जेलीची प्रिपरेशन करून घेणार आहे, कारण तिला जेली खूप जास्त आवडते, आणि या जेलीच्या मग वेगवेगळ्या रेसिपी मला उद्या तिच्यासाठी बनवता येतील. मग आईस्क्रीम म्हणा किंवा मग एखादं सरबत म्हणा, असं वेगवेगळं करता येईल छान. तर मी हे जे रेडीचं पॅकेट मिळतं तेच घेऊन आलेली. तर याच्या मेजरमेंटप्रमाणे 500 ml पाणी आपल्याला याच्यामध्ये घ्यावं लागतं या जेलीसाठी. ही जेली मी अशा बॉक्समधली ना पहिल्यांदाच घरी करणार आहे. याच्या आधी मी कधी ही जेली अशी वापरली नव्हती कधी. तर आता हे जे पाणी आहे ते मी मोजूनच 500 ml घेतलं आहे. आता हे आपल्याला बॉईल करायला ठेवायचं आहे. तर याच्यामध्ये 2 पॅकेट्स येतात, तर ते दोन्ही पॅकेट्समधलं जे आहे आतमधलं ते काढून घ्यायची पावडर, आणि ती मिक्स करून घ्यायची. तर मी एका बाऊलमध्ये ती काढून मिक्स करून घेणार आहे, म्हणजे ती व्यवस्थित मिक्स केली जाईल. आणि मग नंतर मग जेव्हा आपण डायरेक्ट पाण्यामध्ये ओतलो ना, तर की कधी कधी गुठळ्या होतात त्याच्या, तर तसं होऊ नये म्हणून मी ती आत्ताच त्याच्यामध्ये काही गुठल्या वगैरे असतील तर त्या काढून ठेवल्यात, म्हणजे अशा मिक्स करून व्यवस्थित ठेवून दिल्या. आणि आता ना पाण्याला त्यांनी असं लिहिलं आहे की गरम पाण्यात टाकायचं, थोडासा बॉईल यायला द्यायचं, 1 मिनटं आपल्याला उकळी पूर्णपणे काढायची आहे पाण्याला. तर मला माहिती नाही आहे, मी पहिल्यांदाच ट्राय करते, बघू. म्हणजे दिसताना तर खूप सोपं वाटतं आहे, पण जेव्हा पूर्ण रेसिपी तयार होईल तेव्हाच कळेल. आणि याचा फायनल काय काय पदार्थ करणार आहेत ते पण तुम्हाला येणाऱ्या व्लॉगमधनं नक्की शेअर करेन. तर आता हे पाणी गरम करायला ठेवलं आहे, आणि पाणी मी खूप जास्त गरम नाही केलं, फक्त एक थोडीशी मला वाटली ना उकळी आली, आणि बस मी गॅस घालवून दिला. हे याच्यामध्ये ओतलं आणि थोडंसं ना चांगलं चमच्याने मस्त असं ढवळून घेतलं, म्हणजे त्याच्या आतमधली ही जी पावडर आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे वितळली गेली पाहिजे. या पद्धतीने मी ते पूर्ण वितळून घेतलं. आणि आता ना त्यांनी जसं सांगितलेलं की हे 1 तास तुम्ही बाहेर किंवा मग फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवायला द्यायचं आहे. तर आता मी काय करणार आहे, मी ॲक्च्युली विचार करत होते की थोडी ना पातळ अशी जेली करते, पण नंतर म्हटलं की आता ज्यांना जेली आवडते तर त्यांना असे मोठे क्यूब खायला खूप जास्त आवडत असेल, म्हणजे लहान मुलांना छोटे छोटे खाण्यापेक्षा. म्हणून मग मी म्हटलं की ठीक आहे, आपण ना अशी मोठ्या एका डब्यातच ठेवू, म्हणजे त्याचे पीसेस खूप मोठे मोठे करता येईल, अगदी छोटे पण होणार नाही, म्हणजे निदान जाडीला तरी ते मोठे होतील. म्हणजे असे कटिंगमध्ये आपण छोटेफार करू शकतो, पण जाडीला बऱ्यापैकी मोठे होतील. तर आता हे आपण फ्रीजमध्ये मी आता हे 1 तास तरी सेट व्हायला देणार आहे. आता एका साईडला दुसरी तयारी करून घेऊ, ती म्हणजे पालक आपल्याला बॉईल करून घ्यायचा. आणि मी एकच कंटेनर, म्हणजे तुम्हाला दिसतोय मी एकच हा टोप वापरते. तर माझं असं असतं ना, मी खूप जास्त भांड्यांचा पसारा करत नाही, कारण नंतर खूप जास्त कंटाळा येतो, म्हणून तीच भांडी मी धुवून वापरते. आता ना तिच्या एकटीसाठीच पालक पनीर करायचं उद्याचा मेनू आहे, म्हणून थोडासाच पालक जे माझ्याकडे होता ना त्यातला थोडासाच पालक मी त्याच्यासाठी करणार आहे, आणि बाकी सगळ्यांसाठी थोडासा वेगळा माझा मेनू आहे, तर तो पण मी नक्कीच शेअर करेन.
तर पालक मी तिच्यापुरता मी काढून घेतला आहे. दूध ना आटत आले म्हणजे जे थंड करायला ठेवलं त्याच्यावर साय जमा होऊ नये म्हणून मी ते मध्ये मध्ये असं हलवून घेते, म्हणजे वरती साया लाहणार नाही आणि दूध लावायला पण मला बरं पडेल. आता हे झोपायच्या आधी हे पण लावून घेतलं की होऊन. अजून या व्लॉगमध्ये तुम्हाला अजून काही काही रेसिपी पण मला शेअर करायच्या आहेत, कारण तिच्या भरपूर अशा रिक्वेस्ट आहेत की हे खायचं आहे, ते खायचं आहे, ते खायचं आहे, हे खायचं आहे. तर मला जे जे आज तरी जमेल ना तेवढं मला आज करून ठेवायचा माझा विचार होता. तर आता ना हे पालक मी याच्यामध्ये गरम पाण्यामध्ये बॉईल करून एक मिनटं आपल्याला याच्यामध्ये ठेवायचं. नंतर मग ते काढून आपण थंड पाण्यात टाकायचं, म्हणजे जे बॉइलिंग जी प्रक्रिया असते ती तिथे स्टॉप होते. आणि जर जास्त थंड पाण्यात टाकलं तर त्याचा कलर हिरवा असाच छान राहतो. आणि नंतर मग आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेऊ शकतो. जर तुम्हाला मिरची किंवा थोडेसे काजू वगैरे टाकून करायचं असेल तर करा, पण काजू आणि मिरची टाकलेलं मग ते जास्त दिवस राहत नाही, म्हणजे लगेच तुम्हाला दुसऱ्या दिवशी किंवा त्याच्यानंतर तुम्ही लगेच खाऊ शकता, म्हणजे खावंच लागतं आपल्याला. पण जर फक्त प्लेन प्युरी असेल ना तर मग ती आरामात 5-6 दिवस तरी फ्रीजमध्ये राहते, काही होत नाही, म्हणजे माझ्या याच्याप्रमाणे तरी. म्हणून मग मी विचार केला की स्पायसी वगैरे तर करणार नाहीच होत आपण तसं पण, तर म्हटलं मग साधी प्युरी करून घेऊ. तर आता याच्यानंतर तिच्यासाठी बनवायच्यात मला बिस्किटं पण बनवायचे आहेत. बिस्किटं म्हणण्यापेक्षा वेगळ्याच प्रकारची ही बिस्किट आहेत, तर चला ती पण तुमच्याबरोबर शेअर करते. उद्या माझ्याकडे माझी भाची येणार आहे आणि तिने मला सांगितलं आहे, मावशी ही बिस्किटं माझ्यासाठी करून ठेव, तिलाही खूप जास्त आवडतात. तर इथे बघा मी डार्क चॉकलेट वापरायचं असतं, पण मी इथे मिल्क कंपाऊंड घेतलं आहे आणि हे 25 ग्रामपर्यंत मिल्क कंपाऊंड होतं. तुम्ही डेअरी मिल्क चॉकलेट येतं ना ते जरी वितळून घेतलं तरी देखील चालेल, फक्त ते मेल्ट करून घ्यायचं, त्याचे तुकडे तुकडे करायचे नाहीत, ते पूर्णपणे वितळलेलं पाहिजे. इथे 1 चमचा नॉर्मल कॉफी पावडर असते ना ती घेतली, त्याच्यामध्ये 1 चमचा कोमट पाणी टाकलं आहे, म्हणजे कॉफी छान लवकर विरघळली जाते. आता काही गोष्टी मेजरनेच घ्याव्या लागतात. तर आता मी इथे ना 125 ग्रॅम बटर घेतलेलं आहे. बटर सॉफ्ट असलं पाहिजे, अगदी कडक नाही. आणि ही जी बिस्किट आहेत ना अगदी पटकन बनतात, याला खूप जास्त वेळ लागत नाही. याच्या आधी तुम्ही बघितलं असेल तर मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगते फ्रीजमध्ये वगैरे जास्त वेळ डो वगैरे ठेवा, पण ही पटकन होतात, खायला अगदी छान लागतात. हे जे बटर आहे ते विस्करने विस्क करून घेतलेलं आहे मी. बटर थोडंसं वितळून घ्यायचं पूर्णपणे. आता याच्यामध्ये मी आयसिंग शुगर घेतली आहे, 50 ग्रॅम आयसिंग शुगर वापरलेली आहे. हे पण याच्यामध्ये मिक्स करायचं आणि जसं साखर आणि हे जे बटर आहे हे मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये ना थोडं थोडं करून हे चॉकलेट टाकायचं आणि ते देखील फेटून घ्यायचं. खूप जास्त फेटू नका, कारण नाहीतर काय होतं, आता उन्हाळा आहे आणि गरमी खूप जास्त आहे, त्याच्यामुळे ना हे बटर जसं तुम्ही फेटत जाल ना ते खूप जास्त वितळत जाईल आणि जे आपण कुकीला जे बॅटर आपलं पाहिजे ना ते तसं होणार नाही, ते पातळ 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 होत जाईल. तर हे एवढं पातळ आहे. तर आता याच्यामध्ये आपण 125 ग्राम मैदा घेऊ शकतो किंवा मग तुम्ही हाफ मैदा आणि हाफ गव्हाचं पीठ असं घ्या. मी इथे 125 ग्राम मैदा घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण जी 1 चमचाची कॉफी पावडर घेतलेली पाण्यात वितळवत ती याच्यामध्ये ओतायची आणि सगळं मिक्स करून घ्यायचं. याचं जे बॅटर तयार होतं ना ते थोडंसं असं पातळ टाईप होतं, खूप जास्त असं आपला कडक जसं आपण बिस्किटीसाठी डो तयार करतो ना तसं नाही होत. हे बघू शकता तुम्ही, असं आहे. आणि ही जी बिस्किट आहेत ना ती खूप पातळ असल्यामुळे ना ती आपल्याला एखाद्या पायपिंग बॅगमध्येच भरून ती मग तुम्हाला ट्रेवरती स्प्रेड करावी लागतात, म्हणजे ठेवून घ्यावी लागतात. तर इथे माझ्याकडे एक जी नॉर्मल नोझल आहे ती मी घेतली आहे. तुम्ही रँडमली असेच जरी बॅग जरी कट करून तिने जरी पायपिंग केलं तरी चालेल, नोझलची पण गरज नाही. नोझलने थोड्या कधीतरी डिझाईन थोडीशी छान येते. तर मी जी वापरली त्याच्यापेक्षा स्टार नोझल वापरली तर अजून छान दिसते. आणि ही जी टाकताना आहे ना अगदी छोटी छोटी टाकायची, म्हणजे मी तरी आता तुम्हाला दाखवते ती थोडीशी मोठ्या साईजमध्ये दाखवते, कारण तिने मला सांगितलं की मावशी मोठी बिस्किटं कर, छोटी छोटी नको करू, लगेच संपतात. तर म्हटलं ठीक आहे बाई, तुझ्यासाठी मी मोठी करेन. तर आता मी ना ही साईजने थोडीशी मोठी करते, त्याच्यामुळे ना त्याची डिझाईन तेवढी अशी राहणार नाही. पण तुम्हाला म्हणजे लवकरात लवकर अर्ध्या तासात बिस्किट्स वगैरे बनवून खायचे असतील ना तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे बघा. तर अशा पद्धतीने मी एका पायपिंग बॅगमध्ये ते घेतलेलं आहे आणि ट्रे घेतला, ट्रेला बटर पेपर खाली लावला आणि अशा पद्धतीने ही करून घेतली. तुम्ही याच्यापेक्षा छोटी टाका, ही पसरून खूप मोठी साईज होते. तर मला असं वाटतं याच्यापेक्षा मोठी, माझ्याकडे एवढंच बॅटर झालेलं, त्याच्यामुळे मी जेवढ्या होतील तेवढ्या मी एकाच ट्रेमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. थोड्याशा लांब लांब ठेवायच्या, कारण त्या जशा बेक होतात ना तशा त्या थोडीशी साईजने मोठी होते. आणि याच्यामध्ये आपण कुठलाही बेकिंग पावडर, बेकिंग सोडा काहीही वापरलेला नाही आहे. तर आता आपल्याला OTG प्रीहीट करायचं आहे.
बेकिंगसाठी इथे मी माझा अगारोसा 48 लिटरचा OTG वापरते. याच्यामध्ये मी खाली हा ग्रिलिंग रॅक असतो तो ठेवून घेते आणि बेकिंग ट्रेमध्ये आपण बिस्किटे लावून घ्यायची. आता इथे मी कन्व्हेक्शन मोड ऑन केलेला आहे, ज्याच्यामध्ये फॅनची फक्त सेटिंग ऑन केलेली आहे. रोटेसरी रॉड मला वापरायचा नाही आहे, त्याच्यामुळे मी फक्त फॅन वापरला आहे. इथे मी टेम्परेचर 160वर सेट केलं आहे. रॉडची सेटिंग मी खालच्या साईडची सिलेक्ट केली आहे आणि इथे 10 मिनटासाठी प्रीहीटचं सेट करून घेतलेलं आहे. खाली एक लाल बटन होतं, जेव्हा तुमची जिथे आता तुम्ही बघू शकता हे लाईट बटन इथे तुम्हाला दिसतंय. जेव्हा आपला पदार्थ शिजतोय ते टिंग करून आवाज येतो आणि मग पदार्थ शिजला असं समजून जातं. आता आपण बेक करायला ठेवू. ही बिस्किटं आपल्याला 160वर 15 ते 18 मिनटासाठी बेक करायला ठेवायची आहे. याचा एक फायदा खूप छान आहे, याला बोरोसिलिकेट ग्लास असल्यामुळे ना याच्या आतमधला पदार्थ सहजरित्या आपण बघू शकतो की किती छान पद्धतीने तो शिजला आहे. तुम्हाला बघूनच कळलं असेल की साईज बऱ्यापैकी मोठी झालेली आहे, म्हणूनच मी तुम्हाला म्हणत होते की जेवढी तुम्हाला छोटी करता येईल तेवढी छोटी करा. आणि तुम्ही बघू शकता लाईट बंद झालेली आहे आणि आता आपली बिस्किटं पण बेक झाली. ही एक बाहेर काढून 10 मिनटासाठी आपण थोडा वेळ थंड करायला ठेवायची. थंड करताना वरती एक कपडा टाका तुम्ही पातळ आणि मग ती थंड करायला ठेवा. आणि तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने अगदी आपल्या बिस्किटाला छान कलर आलेला आहे आणि अगदी ही थोडीशी काढल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की नरम आहे, पण ती जशी थंड होतील 10 मिनिटांनी ना तशी ती आपोआप कुरकुरीत होत जातात. तर आता ही सगळी बिस्किटं मी उलटी करून ठेवते. तुम्ही माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल, बिस्किटं जेव्हा जेव्हा गरम मी बाहेर काढते तेव्हा ती नेहमी अशी उलटी करून ठेवते. आपण बेकिंग पावडर बेकिंग सोडा नाही वापरला तरी बाहेरच्या साईडने तुम्ही बघू शकता मस्त अशी जाळी झाली आहे आणि बटरचं प्रमाण थोडंसं जास्त याच्यामध्ये असल्यामुळे ना ही बटरी कुकीज खूप छान लागतात खायला. नक्की याची रेसिपी तुम्ही ट्राय करा. तुम्ही जर टोटल टाईम बघितलात तर अर्ध्या तासाच्या आत आपली ही बिस्किटं संध्याकाळी चहाबरोबर पण तुम्हाला खायची असेल तर अगदी परफेक्ट 30 मिनिटात झटपट तयार होतात. तर आता विरजण पण लावून घेते कारण ऑलमोस्ट बाकी सगळी कामं झाली. त्याच्यानंतर मग माझं जे काही असेल थोडीफार आवरायची कामं तीच बाकी आहेत. बाकी सगळी कामं माझी आवरली आहेत. तर एका वाटीमध्ये मी दही घेतलेलं आहे. ते दही छान फेटून घेतलं म्हणजे त्याच्यामध्ये ज्या काही गुठळ्या असतील त्या निघून जातील. अगदी स्मूथ करून घेतलं आणि मग मी हे दही या दुधामध्ये ओतून घेणार. परत दूध थोडंसं घेतलंय वाटीमध्ये पूर्णपणे आणि म्हणजे जे वाटीला जे दही होतं ते पूर्णपणे परत आपण सगळं दह्यामध्ये दुधामध्ये या ओतू शकू. आणि दूध ना परत एकदा सगळीकडनं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे अशाच पद्धतीने मी लावते. कधी-कधी काय करते जेव्हा मी ग्लास कंटेनरमध्ये लावते, तेव्हा मी ग्लासचा जो कंटेनर आहे त्याला बाजूने पूर्णपणे दही लावते आणि मग त्याच्यामध्ये दूध ओतते. बऱ्याच वेळा तुम्ही मला विचारता, की ग्लास कंटेनरमध्ये दही लागलं जातं का? तर माझं सुरुवातीला नव्हतं लागलं जात. पण आता मला समजलं ते कशा पद्धतीने लावायचं, तर मग मी त्याच पद्धतीने लावेन. आता परत कधी ग्लास कंटेनरमध्ये लावेन, तेव्हा नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. कारण बऱ्याच वेळा तो प्रॉब्लेम होतो, ग्लास कंटेनरमध्ये दही लागलं जात नाही. तर आता बघा मी कुठल्या पद्धतीने ठेवते, तर असं खाली एका प्लेटमध्ये पाणी ठेवते आणि त्याच्यामध्ये आपला टोप ठेवायचा. म्हणजे अगदी खूप जास्त गरमी असेल ना, तर ती दह्याला खूप जास्त गरमी लागणार नाही आणि दही खूप लवकर पण येणार नाही. म्हणजे सकाळी उठेपर्यंत ते व्यवस्थित असेल आणि गरमीने ना ते असं खूप जास्त त्याला असा आंबटपणा येणार नाही. तर आता आपली ही जी जेली होती ती पण सेट झाली आहे बघा फ्रिजमध्ये. आता थोडीशी आपण कट करून बघू, की ही कशी झाली आहे म्हणून. म्हणून मी म्हटलं, की थोडीशी साईडला कट करते आणि तुम्हाला पण दाखवायची होती मला. उद्या जेव्हा शूट करेन, काय-काय रेसिपी होतील, नाही होतील, ते अजून काहीच डोक्यात ठरवलेलं नाहीये. पण म्हटलं जेली कशी आहे, तयार झालेली आहे. मला असं वाटतं अजून ही थोडीशी सेट व्हायला पाहिजे, पूर्णपणे अजून सेट झालेली नाहीये. तर आता आपण ही पूर्णपणे सेट करायला म्हणजे उद्यापर्यंत वाट बघूया आता. आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आजचा व्लॉग ना थोडे पुढे मला शूट करायचा होता. पण नंतर ना मी थोडा वेळ गॅप घेतला आणि नंतर आम्ही ना सिरीज बघत बसलो. प्रिया बापट, उमेश कामतची वेब सिरीज ज्या असतात त्या बघतो आम्ही. कधीतरी असं 2 महिने वगैरे असं कधीतरी बघतो, पण सॅटर्डेलाच बघतो नेहमी. तर असं बघितलं ना की एकदा 5-6 सीरीजचा जो एकत्र पूर्ण एपिसोड असतो ना तो बघतो. मग त्याच्यात एक कधी वाचतो कळत नाही. तर आज थोडासा नंतर असं तेच बघण्यात वेळ घालवला. थोडंसं मूड वेगळा होतो, रिलॅक्स वाटतं. तर कधीतरी असं वाटतं ना की स्वतःला ज्या आवडतात त्या गोष्टी कराव्या. आणि प्रिया बापटला बघितल्यावर सचिनची ती मैत्रीण आहे. आता मला माहिती नाही, पण तो असं म्हणतो त्याच्या कॉलेजला होती ती. म्हणजे तो पण रुईयाला होता आणि ती पण रुईया कॉलेजला होती मे बी. आता ते मला माहिती नाही, पण तो असं म्हणतो.
त्याच्यावरनं मला माहिती आहे की त्याचं तिच्याबरोबर बोलणं वगैरे होतं, म्हणजे आत्ता नाहीये पण तेव्हा होतं कॉलेजमध्ये असताना वगैरे. तर अशा सगळ्या गोष्टी, मग काय काय विषय निघतात, मग कॉलेजच्या गप्पा निघतात, मग सचिनच्या कॉलेजच्या गप्पा असतात, माझ्या काही कॉलेजच्या गप्पा असतात. अशा गप्पा करत 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 विषय कुठे निघून जातात कळत नाही आणि टायमिंगचा पत्ता पण नाही लागत. मग शेवटी तुम्हाला माहितीये आता जवळपास तुम्हाला मी दाखवते 12:35 झालेत रात्रीचे आणि आता मी ब्लॉग एंड करायला घेतला. सिरीज पण आम्ही तिथल्या तिथे स्टॉप केली आणि 12:35 झालेत. अजून पण आता आम्ही ती सिरीज पुढे कंटिन्यू करणार. अजून त्याचे 3 एपिसोड आहेत, म्हणजे जवळपास आम्हाला 1:15-1:30 वाजेल. पण असं कधीतरी एकदाच बघतो आम्ही, खूप नाही बघत. टीव्ही तर आम्ही नाहीच बघत. टीव्ही बंदच असतो आमच्याकडे, फक्त कधीतरी असा लावला तर, नाहीतर टीव्ही बंदच असतो आमच्याकडे. अशा सिरीज वगैरेच कधीतरी आम्ही बघतो, म्हणजे महिन्यातून वगैरे एखाद दुसरा. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. येणाऱ्या ब्लॉगमध्ये खूप छान छान असं काहीतरी तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. आजचा ब्लॉग थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.